दुर्दैवी आणि धक्कादायक बातमी. कोयना नदी पात्रात बुडालेल्या त्या दोन्ही सख्या चुलत भावांचे मृतदेह सापडले. पाटण ग्रामीण रुग्णालयात हे मृतदेह पीएमसाठी पाठवण्यात आले आहेत. गाडोखोप येथील कोयना नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झालेल्या दोन चिमुरड्यांचा मृतदेह शोधण्यात यश आले असून प्रशासकीय आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले आहेत. आर्यन अनिल कदम वय 13 आणि करण दाजी कदम वय 15 अशी मृत बालकांची नावे आहेत. नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढल्यानंतर ते पुढील शस्त्रक्रियेसाठी आणि प्रक्रियेसाठी तातडीने पाटण येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात हळहळ आणि आईवडिलांचा आक्रोश पाहायला मिळाला. दुपारच्या सुमारास घडलेल्या या थरारक आणि मन हेलावून टाकणाऱ्या घटनेनंतर दोन्ही मुलांचे मृतदेह सापडल्याने गाडोखोप गावावर अधिकच शोककळा पसरलेली आहे. खेळायला गेलेली आणि घरातून गुपचूप पोहायला गेलेली दोन्ही लाडकी मुले आता कधीच परतणार नाहीत या कल्पनेने त्यांच्या आई-वडिलांनी आणि नातेवाईकांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण कोयना आणि पाटण विभागातून तीव्र दुःख व्यक्त केले जात असून उन्हाळ्याच्या सुट्टीच्या दिवसात मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजचे आव्हान: पालकांनो आणि मुलांनो, काळजी घ्या. ही घटना अत्यंत वेदनादायी आणि डोळ्यात अंजन घालणारी आहे. घरातून खेळायला जातो म्हणून सांगून किंवा घरातून गुपचूप पोहायला गेलेली मुले आता कधीच परत येणार नाहीत या भीतीने आणि धक्क्याने त्यांच्या आईवडिलांच्या मनावर काय वेदना होत असतील याची कल्पनाही करवत नाही. मुलांना आव्हान आहे की नदी, विहीर किंवा धरणाच्या पाण्यात पोहण्याचा कितीही मोह असला तरी पालकांच्या परवानगीशिवाय आणि मोठ्या व्यक्तींच्या उपस्थितीशिवाय पाण्यात उतरू नका. तुमचा एक निष्काळजीपणा संपूर्ण कुटुंबाला आयुष्यभराचे दुःख देऊन जातो. पालकांनाही आव्हान आहे की उन्हाळ्याच्या किंवा सुट्टीच्या दिवसात आपली मुले दुपारच्या वेळी कुठे जातात, काय करतात यावर बारीक लक्ष ठेवा. मुलांना पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने त्यांना अशा धोकादायक ठिकाणी जाण्यापासून परावृत्त करा. अशाच सर्व घडामोडीसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज.